नमस्कार मैत्रिणींनो, मी गीतांजली। आज आपण बनवणार आहोत कुळिथाची भाजी, त्यालाच आपण हुलग्याचं कढण किंवा हॉर्स ग्राम करी असे म्हणतो। चला तर सुरुवात करूया। अगदी पौष्टिक अशी रेसिपी आपण पाहूयात। त्यासाठी मी घेतलेले साहित्य आहे: अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 4 ते 5 लसण पाकळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, तेल, कोथिंबीर, कुळीथ म्हणजेच हुलगे आणि या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेऊयात। या शेंगदाण्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। त्याच भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालूयात। 5 ते 6 लसण पाकळ्या घालून त्याची पेस्ट बनवून घेऊया। एका कढईमध्ये तेल गरम करूया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि कढीपत्ता घालूया। अर्धा चमचा हळदी पावडर घालूया आणि सर्व छान मिक्स करून घेऊया। त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालूया। सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले छान परतवून घ्यायचे आहेत। आता आपण त्यामध्ये मोड आलेले हुलगे घालूयात, म्हणजेच कुळीथ घालूयात। कुळीथ खूप पौष्टिक असतात। त्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि 1 चमचा मीठ घालूया। मीठ चवीनुसार घालायचं आहे। तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। ही भाजी पातळच छान लागते। आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात। भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालूयात। तुम्हाला जितकी पातळ भाजी हवी त्या प्रमाणात शेंगदाण्याचा कूट तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे आपली कुळिथाची भाजी म्हणजेच हुलग्याचं कढण बनवून तयार आहे। आता आपण 4 ते 5 लसण पाकळ्या घेऊन त्या बारीक कापून घेणार आहोत, कारण आपल्याला यावरती तडका घालायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व लसण पाकळ्या बारीक करून घेऊयात। एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये लसण पाकळ्या घालूयात। अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे। या लसण पाकळ्या छान आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। आता आपण ही जी फोडणी आहे ही भाजीच्या वरतून घालणार आहोत अशा प्रकारे। यामुळे भाजीला छान चव येते आणि अगदी सुंदर अशी भाजी तयार होते। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।